आयटी पार्क हिंजवडी या ठिकाणी तर वॉटर पार्क झाला होता आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी देखील सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे, प्रशासनावर टीकास्त्र डागले। हिंजवडी परिसरातले रस्ते पाण्याने तुंबलेले होते। सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेला आहे या पावसाचा व्हिडिओ आणि यावर मात्र नाराजी व्यक्त केली आहे। हिंजवडी फेज 2 या परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ पाणी साठलेले आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते, असं सुप्रिया सुळे ट्विट करतायत। इथली नाले सफाई सारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे, पण ही कामं वेळेत झालेली दिसत नाहीत। MIDCनं या संदर्भात तातडीनं लक्ष घालून याकरता दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणतायत। सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्क हिंजवडी या ठिकाणी काही काळातल्या या पावसानंतर निर्माण झालेल्या या वॉटर पार्क सारख्या परिस्थितीची दृश्य ट्विट केलेली आहेत आणि नाले सफाईवर प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत शंका उपस्थित केली आहे। तर या सगळ्या विषयी बोलण्याकरता हवामान तज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। साबळे सर, बऱ्याच दिवसानंतर पावसानं आता पुन्हा एकदा दमदार एंट्री घेतलेली आहे। पुढील काही दिवस पावसाची ही वाटचाल राज्यातली, मुंबई पुण्यातली कशी असणार आहे? आता यालाच आपण मान्सूनचं पुनरागमन असं म्हणूया। आणि ज्या वेळेला मान्सूनचं पुनरागमन होतं त्यावेळेला पुन्हा तोच स्पीड, तोच वेग, वारे वेगाने मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतात आणि ढगांचा आकार मोठा होतो आणि उंची पण वाढते आणि मग धो पाऊस काही ठिकाणी होतो। तशी स्थिती आता यापुढे मान्सूनच्या या पुनरागमनाच्या काळात होणार आहे। आणि त्याला मुख्य कारण असं आहे की बंगालच्या उपसागराचं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान देखील आता 30 अंश सेल्सिअस आहे। हिंदी महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान 31 अंश सेल्सिअस आहे। त्या दोन्हीही समुद्रांमध्ये हे तापमान अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाचा वेग वाढलाय आणि तो बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे ढग बाष्पीभवनाचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि त्यानंतर वाफेचं रूपांतर ढगामध्ये होऊन त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा पाऊस चालू होतो। आता ती स्थिती आता यापुढे वारंवार जाणवणार आहे। बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र 10-11 तारखेला आणखी निर्माण होणार आहे, आता आहेच, पण त्यापुढे अजून आणखी हवेचे दाब घसरणार आहेत। महाराष्ट्रावरचे हवेचे दाब देखील कमी होणार आहेत आणि मग पावसाचा आहे यापेक्षाही जोर वाढेल अशी स्थिती पुढच्या 10, 11, 12 तारखेच्या दरम्यान दिसेल। आणि आजही तीच परिस्थिती आहे, पण त्या थोडी याच्यापेक्षा जास्त तीव्रता अधिक जाणवेल एक 3-4 दिवसानंतर, अशी स्थिती हवामानाची सध्या तरी आहे एका आठवड्याची। अगदी साबळे सर, अगदी थोडक्यात एक प्रश्न विचारते। 10 तारखेपासून खरं तर तुम्ही म्हणताय की अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल। अनेक शेतकरी आपल्या माध्यमातून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत असतात, त्यांच्याकरता काय मोलाचा सल्ला द्याल? खरीप हंगाम आहे, अनेकांच्या साताऱ्यामध्ये तर अगदी शेतात पाणी शिरायला सुरुवात झाली, पण खरीपाची पेरणी करायची असेल तर मात्र आणखीन शेतकऱ्यांना वेट अँड वॉचचं धोरण राबवावं की नेमकं काय करावं? अगदी थोडक्यात सांगाल बळीराजा करता? हा, आता याच्यामध्ये जमिनींचे 2 प्रकार असतात, एक हलकी उथळ जमीन आणि दुसरी म्हणजे बारीक खोल जमीन किंवा मध्यम खोल जमिनी। मध्यम खोल जमिनीमध्ये आता काम करणं म्हणजे कोणतंही पूर्वमशागतीचं आता शक्य होत नसतं आणि हलक्या जमिनींमध्ये मात्र पावसात उघडीप झाली की वापसा येतो। अशा ठिकाणी मूग, उडीद, मटकी, चवळी अशी पिकं पेरणीला, काही बाजरी अशी पिकं पेरता येतील। तर मध्यम खोल जमिनींमध्ये दांड वापसा ज्याला म्हणतो आपण, थोडं मॉइश्चर जास्त असताना देखील उघडीप असताना पेरण्या करून घेणं आता जास्त गरजेचं आहे। मात्र पेरणीला योग्य वापसा जमिनीत असल्याशिवाय पेरण्या करू नयेत, पण वापसा बऱ्यापैकी थोडाफार जरी मिळाला तर तेवढ्याच पेरण्या कराव्यात। कारण मला जे शेतकऱ्यांचे फोन येतात त्यात काही शेतकरी आता मला विचारतात की आम्ही भुईमुग टोकन करू का, कारण पेरणी करणं शक्य नाहीये। काही लोकांच्या हळदींची लागवड राहिलेली आहे। सातारा भागात तर ऊसाचे याला पुन्हा सरी
व्यवस्थित करणं किंवा भर देणं ही कामं राहिलेली आहेत. अगदी पण ते दांड वापसा असताना करावी लागणार आहेत. त्या पुढे पण, कारण पुढेही पाऊस आहे. अगदी खूप खूप धन्यवाद साबळे सर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.